मी नेहमी दुसरा येतो, मी नेहमी दुसराच येतो. सो काही टेन्शन नाही. रनर अपची ट्रॉफी तर आपली कन्फर्म आहे. रनर अपची ट्रॉफी तर आपली कन्फर्म आहे. बाबांना फोन केला तिकडनं त्या वेळेला. बाबांना फोन केला. बाबा म्हणले, "ह्या कॉम्पिटिशनसाठी कदाचित ठेवला होता रे पहिला नंबर देवाने." झिजिर भाले पठ्ठे झिजिर झिजिर आला मराठा. जर फक्त झालं असेल ना पॉसिबल, तर त्या रोअर ऑफ सह्याद्री गाण्यामुळे आहे. जी ऑडियन्स जर इव्हॉल्व्ह होत असेल तर मला पण इव्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे. मी तेच संगीत घेऊन नाही येऊ शकत त्यांच्यासमोर, जे संगीत त्यांना कदाचित जुनं वाटत असेल, पण बरोबर. माझ्यासाठी ते खूप फ्रेश आहे. सर्वात पहिली भीती होती की आपण ऍक्सेंट मध्ये तर अडकणार नाही ना, जी प्रत्येक मला असं वाटतं मराठी गायक किंवा मराठी कंपोजर लिरिसिस्टला वाटत असते. पण आपण पण पाहताना एक बघितलेलंच आहे ना, की कदाचित काही काही क्षणांना विनर्स नाही होत मोठे एवढे, बाकीचे होतात सगळे. आय हॅव ऑलवेज बिन अ रनर अप. आय हॅव ऑलवेज बिन द सेकंड गाय, सेकंड वन टू कम. सर्वात महत्वाची गोष्ट ना, तुमच्यासाठी सबकॉन्शियसली हे माहिती असणं फार गरजेचं आहे की जगात काहीही झालं तरी ही व्यक्ती माझ्याबरोबर आहे आणि ती व्यक्ती. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर. सकाळ प्रीमियरच्या माध्यमातून आपण विविध कलाकारांसोबत गप्पा मारतो, त्यांचे अनुभव, त्यांचे विचार, सगळ्या गोष्टी शेअर करत असतो. पण आजचा कलाकार आहे ना, खूप खास आहे. म्हणजे तो महाराष्ट्राचा लिटल चॅम्प होता, पण तो भारताचा चॅम्प कधी झाला आपल्याला कळालंच नाही. कारण आय पॉप स्टार हा शो जो आहे तो जिंकलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा असा क्षण रोहित राऊत आहे आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे आणि रोहित, खूप खूप अभिनंदन तुझं खरं तर सगळ्यात आधी. थँक्यू. की थँक्यू आम्ही सो ते मच. सगळे शोज मधले तुझे व्हायरल होणारे रील्स बघत होतो, ते सॉंग्स बघत होतो, तो शो फॉलो करत होतो आणि या सगळ्यामध्ये तू ट्रॉफी पण घेऊन गेला. काय काय वाटत होतं तुला त्या मंचावर, जेव्हा बऱ्याच वर्षांनी असं काहीतरी अचीव्ह केलेलं आहे आपण आणि ते इतक्या मोठ्या मंचावर? स्टील सिंकिंग इन त्या सिच्युएशन मधनं आणि त्या सगळ्या एका ओव्हरऑल वातावरणात अजूनही रमायचा प्रयत्न चालू आहे, की म्हणजे काय होत आहे आपल्या बरोबर, काय नक्की घडत आहे. कारण आयुष्यात एवढ्या लोकांचे मेसेजेस, एवढ्या लोकांचं प्रेम किंवा इन जनरल एवढं अटेन्शन कधी असं मिळेल असं वाटलं नव्हतं. इच्छा होती, पण असं मिळेल असं वाटलं नव्हतं. सो खूप खूपच जास्त ओव्हरवेल्म्ड आणि ग्रेटफुल आहे आता सध्या तरी. चालू आहे की कसं पुढे काय करायचंय, पुढचं कसं होणार आहे आणि ओव्हरऑल अजूनही ते पचत नाहीये. सो हळूहळू पचेल असं वाटतंय. पण या सगळ्यामध्ये मी बघते ना तुझा तो सगळी जर्नी, त्या सगळ्या प्रवासात तुझी चित्रपटांच्या गाण्यांचे लॉन्च असतील किंवा तुझी तुझी गाणी असतील, या सगळ्यामध्ये तो प्रवास आम्ही जवळून बघितलेला आहे आणि त्याच्यानंतर कुठेतरी ते सगळं असतं ना, काय काय आपल्याला करायचंय सगळं साचून राहिलेलं असतं. मला वाटतं या मंचावर तू सगळं जीव ओतून ते दिलेलं आहेस. एकतर हा मंच पण असा होता ना, की फर्स्ट ऑफ अ काइंड कॉम्पिटिशन, जिथे यू आर प्रेझेंटिंग युअर सेल्फ ॲज अन आर्टिस्ट पूर्णपणे. कुणा दुसऱ्याची गाणी गायची नाहीयेत. दुसऱ्याने लिहिलेली किंवा कंपोज केलेली गाणी नाहीयेत. ही अशी कॉम्पिटिशन होती जिथे स्वतःच स्वतःची गाणी लिहायची आहेत आणि कंपोज करून ती सादर करायची आहेत. करेक्ट. सो त्यामुळे अ, जे काही या बाहेरच्या जगात आपण शिकलोय, ते जर एखाद्याने सांगितलं, की "बरं काय शिकलायस आता मला करून दाखव." एखाद्या गाण्याच्या माध्यमातनं, की जर तू इतकं रफी साहेबांना ऐकलंयस किंवा इतकं किशोरदांना ऐकलंयस, तर एखादं काहीतरी गाऊन दाखव बरं. सो तसंच इतक्या कंपोजर्सना ऐकल्यानंतर एक आतमध्ये कुठेतरी एक कंपोजर पण म्हणत होता, की आपण पण करूया का थोडंसं? एखादं गाणं करून बघूया का? आणि मी मध्ये-मध्ये माझे छोटे-छोटे प्रयत्न चालू होते. एखादा सिनेमा केला, एखादा स्वतःचं गाणं केलं आणि YouTubeला टाकलं वगैरे. पण फुल फ्लेजेड हेच करूया, असं एक खूप वर्षांपासून चालू होतं. कारण लहानपणीपासून कंपोजर व्हायचंय हे तर ठरलं होतं. फक्त ते आता कुठल्या पद्धतीने आणि कसं काय होऊया, सो ते कळत नव्हतं आणि प्लस देअर इज नो चाचणी. त्याची कुठली चाचणी नाहीये, की कसं बनायचं बुवा किंवा कसं एक एक सूत्र नाहीये. काही फॉर्म्युला. ते येतं, तुम्ही कंपोज करता आणि गाणं बनतं पुढे. सो इट इज जस्ट ही कॉम्पिटिशन करण्यामागचा उद्देश तोच होता, की हे बूट कॅम्प आहे. इथे शिकायला मिळेल.
की हम्म. कॉम्पोजिशन मध्ये अजून जर काही कमी असेल आपल्या तर आपण काय करू शकतो, लिखाणात जर काही कमी असेल आपल्या तर आपण काय करू शकतो. कारण 10 वेगवेगळी डोकी भेटतात, 10 वेगळे आर्टिस्ट एकमेकांना भेटले या कॉम्पिटिशनमुळे, की प्रत्येकाचं वेगळं रायटिंग स्टाईल होतं, प्रत्येकाचं वेगळं गाणं लिहिण्याची पद्धत होती. सो राईट. वेगवेगळ्या पद्धतीने आपण काही ना काहीतरी ऑब्झर्व करून शिकू शकतो. ह्याच हेतूने ही कॉम्पिटिशन जॉईन केली होती. आणि आय गेस बिकॉज आय वॉज नॉट थिंकिंग अबाउट विनिंग इट, की जिंकायचं या उद्देशाने नव्हतो गेलो, बट ते मिळालं. सो आय एम जस्ट व्हेरी ग्रेटफुल. वाटत होतं आणि तू एक्सप्लोर करतोस. तू काय काय व्हेरिएशन केलंय माहितीये का रोहित त्या मंचावर? आम्ही तुला ऐकलेत तुझी गाणी व्यवस्थित. पण त्या मंचावर तू कधीतरी पंजाबी रॅप करतोयस, कधी शिवरायांचं गाणं आणि गूजबम्स होते. सगळ्यांच्या अंगावर काटे होते आणि सगळे स्टँडिंग ओवेशन देत होते आणि तू तो फील, तो माहोल मला त्या हे खास करून त्या क्षणाबद्दल जाणून घ्यायचंय. ज्यावेळेस तू मला वाटतं राजा हे गाणं गायलंस आणि रोअर ऑफ सह्याद्री असं त्या गाण्याचं नाव आम्ही ठेवलेलं, की बेसिकली ते गाणं लिहिताना त्या एपिसोडची जी थीम होती, विच वॉज व्हायरल हुक किंवा एखादं सोशल मीडियावर गाजेल असं गाणं. आपल्या सोप्या भाषेत सांगायचं की व्हायरलचा अर्थ, तर आता व्हायरल तर ऍक्च्युली सगळ्यांनाच माहिती असतं की माहितीये. व्हायरल काय असतं. बट सो ते एक सुरू झालं आणि एव्हरीबडी वॉज ट्राईंग समथिंग, काही काही ना काहीतरी. कोणीतरी प्रेमावर लिहितंय, कोणीतरी मजे मस्तीवर लिहितंय, कोणीतरी ह्याच्यावर लिहितंय. आणि आय वॉज थिंकिंग की मी जेव्हापासून या कॉम्पिटिशन मध्ये आलोय तेव्हापासून ऑडिशन राऊंड पासून मी हेच प्रत्येक एपिसोडला बजावून सांगत होतो की आय एम नॉट गोइंग टू लिव्ह द मराठी स्पेस दॅट आय एम कीपिंग. म्हणजे त्याचं प्रमाण प्रत्येक वेळेला बदलेल. कारण मेन मोटो तोच आहे की जर भारतात पंजाबी म्युझिक आणि त्याचं वर्चस्व आपण बघितलं तर तेही तशाच पद्धतीने निर्माण झालं, की ते रूटेड कल्चर त्यांचं त्यांनी पुढे आणलं त्यांच्या गाण्यातनं, विदाऊट बिईंग शाय और विदाऊट बिईंग एनिथिंग. त्यालाच थोडीशी हिंदीची जोड देऊन की नॉर्मल ऑडियन्सला पण ती भाषा कळेल आणि नॉर्मल ऑडियन्स पर्यंत पण ते कळेल असं. सो ह्या सगळ्या ह्याच्यात माझं एक काय म्हणतात त्याला, ट्यून वाजायला लागली डोक्यात, विच वॉज जी जी रजी. की म्हणलं महाराजांबद्दल काहीतरी करूया का, किंवा असं काहीतरी सुचेल का. कारण जी जी रजी लिहिताना पहिले असं नव्हतं की महाराजांबद्दल गाणं करायचंय. ते जी जी रजी मी वेगळ्या पद्धतीने करणार होतो. इट वॉज अबाउट मराठी माती आणि अच्छा. कसा रांगडा बाज आहे आणि ह्याच्याबद्दलचं गाणं असणार होतं. बट जेव्हा लिहायला घेतलं तेव्हा पहिली लाईन, शेर सी दहाड छाती जैसे पहाड आला रे मर्द मराठा. सो ह्या लाईनचा माझं असं झालंय की वी कॅन कन्वर्ट दिस इनटू हम्म. शिवाजी महाराजांचं गाणं. आणि मला असं वाटतं की माझ्याकडे खूप कमी शब्द आहेत, किंवा माझी लायकी खूप कमी आहे महाराजांबद्दल काहीतरी बोलायची. सो माझं असं झालं की आपण पर्स्पेक्टिव्ह देऊया. कारण होऊ शकतं की मी ह्या कॉम्पिटिशनच्या प्रेशरमध्ये काहीतरी असं लिहेन जे कदाचित लोकांना आवडणार नाही किंवा लोकांना आवडेल माहिती नाही. सो आपण हा संभ्रम टाळूया. सिनेमाच्या आधीच असं एक डिस्क्लेमर दिलं जातं की ह्या सिनेमातली सगळी पात्र आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त सिनेमासाठी केलेल्या आहेत. तसं म्हणलं की आपण सह्याद्रीच्या पर्स्पेक्टिव्हने गाणं करूया. अँड दॅट्स हाऊ इट स्टार्टेड की मैं सह्याद्री हूँ. आणि मग त्या सह्याद्रीची गाथा, आणि सह्याद्री सांगते की माझ्या खांद्यावर जे महाराज खेळले होते त्यांची ख्याती काय होती आणि त्यांनी काय काय केलं. सो दॅट्स हाऊ दॅट सॉन्ग केम अलाइव्ह. आणि ते गाणं करताना, लिहिताना, कंपोज करताना आय डिडंट नो हाऊ इट केम, बट ते झालं. आणि मी कॉम्पिटिशन जिंकल्या जिंकल्या आय गेस आम्ही सगळे, मी, जुई, आम्ही सगळे उभे होतो आणि आम्ही म्हणलो की हे जर फक्त झालं असेल ना पॉसिबल, तर त्या रोअर ऑफ सह्याद्री गाण्यामुळे आहे. सो ते गाणं या अख्ख्या कॉम्पिटिशन मधलं सर्वात, मला असं वाटतं, टर्निंग पॉइंटचं गाणं होतं माझ्यासाठी. आणि ते प्रचंड मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर तर व्हायरल झालंच. पण त्यापूर्वी जेव्हा ते मंचावर सादर करण्यात आलं तेव्हा गूजबम्स होते आणि इव्हन जे सगळे परीक्षक होते त्यांनाही प्रचंड आनंद झाला होता, की ज्या येस. पद्धतीने तू ते प्रेझेंट केलं. मला वाटतं कोणतरी गेस्टही त्यावेळेस आलं होतं. एल्विश एल्विश आला होता आय गेस. आणि त्यालाही ते करेक्ट, प्रचंड करेक्ट, आवडलं होतं. करेक्ट. मला ते गाणं ऐकायचंय रोहित. हो शेर सी दहाड़ छाती जैसे पहाड़ आला रे मर्द मराठा.
मेरी माटी को छानो तो जानोगे शिवबा है इसमें समाता, कण कण में स्वराज करके प्रस्थापित वो श्रीमंत योगी कहलाता। जी रे जी, जी रे जी रे जी रे जी हाँ जी रे जी रे जी रे जी भले पट्टे जी रे वाह! जी रे जी रे आला मराठा जी रे जी रे जी रे जी। क्या बात है! काय वेगळाच माहोल करतो तो कायमच रोहित. पण या गाण्याची एक मला जाणवतं एक वेगळा रोहित दिसतोय मला. या सगळ्यामध्ये मला वाटतं या शोने एक वेगळ्या रोहितला जन्म दिलेला आहे हो, नक्कीच. आणि तुला ते डेफिनेटली, जाणवतंय. डेफिनेटली. रिइन्व्हेन्शन ॲट इट्स पीक म्हणू शकतो आपण हा शो म्हणजे. अ, या कॉम्पिटिशनमध्ये जाण्याच्या आधी पण विचार हाच होता, की आपल्याला लोक ओळखतायत किंवा आपण एवढं केलंय याचं बर्डन न घेता, कॅन वी बिकम स्टुडंट्स अगेन? कॅन वी बिकम बिग थिंग. समवन ज्याला त्याच्या नावापेक्षा किंवा त्याच्या काय म्हणतात त्याला, प्रतिष्ठेपेक्षा किंवा औद्यापेक्षा त्याला त्या क्षेत्रात कला जास्त महत्वाची किंवा ते शिकणं जास्त महत्वाचं आहे. सो आय ऑलवेज बीन अन एक्सप्लोरर. मला कुठल्याही पॉइंटला जर कोणीतरी सांगितलं की हे सगळं सोड, ते तिकडे कुठली तरी नवीन गोष्ट चालली, मी सगळं सोडेन आणि तिकडे कुठेतरी जाईन जिथे मला नवीन काहीतरी मिळतंय. सो इच्छा तीच होती की जेव्हा आपण या कॉम्पिटिशन मध्ये जाणार आहोत, वी हॅव टू बी झिरो अगेन. जे काही आपल्याला शिकायला मिळेल, जे काही आपल्याकडे असेल ते, आणि जे काही नवीन आपल्याला समोरच्यांकडनं कळतंय, कारण इट इज अ जेन झी का जनरेशन राईट नाव. अँड बीइंग अ मिलेनियल अँड बीइंग अन आर्टिस्ट, माय जॉब इज टू इव्हॉल्व्ह विथ माय ऑडियन्स. सो माझी ऑडियन्स जर इव्हॉल्व्ह होत असेल तर मला पण इव्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे. मी तेच संगीत घेऊन नाही येऊ शकत त्यांच्यासमोर जे संगीत त्यांना कदाचित जुनं वाटत असेल, पण बरोबर. माझ्यासाठी ते खूप फ्रेश आहे. सो पण माझा कोर जर ते संगीत असेल तर मग मी ते संगीत त्यांच्यापर्यंत कुठल्या पद्धतीने पोहोचवू शकतो. सो ह्या सगळ्याचा अभ्यास करणं किंवा ह्या सगळ्याचा विचार करायला ही कॉम्पिटिशन जॉईन केलेली. अँड आय एम जस्ट व्हेरी ग्लॅड की ते झालं. आणि बऱ्याच गोष्टी, नवीन प्रोडक्शन शिकायला मिळालं, नवीन लिखाण शिकायला मिळालं आणि ओव्हरऑल नवीन पद्धतीने आता लोकांपर्यंत व्यक्त होणंही शिकतोय. सो या न्यू रोहित राऊत इज देअर. रिएलिटी शो करण्याचा तुझा पहिला अनुभव नाही. तू याआधी केलेलं आहेस. अगदी लहानपणापासून ते अनुभवलंयस. पण या सगळ्यामध्ये तुला ती भीती होती का? आता आपण एका रिएलिटी शोमध्ये जातोय आणि बऱ्याचदा असे हिंदी रिएलिटी शोमध्ये काही गोष्टी होतात. बऱ्याचदा असं म्हणतात, की बऱ्याच स्क्रिप्टेड गोष्टी होत असतात आणि या सगळ्याची भीती वाटत होती का, की काहीतरी वेगळ्या पद्धतीनं आपण प्रेझेंट व्हायला नको? पण आम्हाला तू कायमच तिथे मी हंबल अगदी दिसलास म्हणजे. मी अगदी ऑनेस्टली सांगेन, हा एक संभ्रम आहे लोकांच्या मनात की रियालिटी शोज हे स्क्रिप्टेड असतात. रियालिटी शोज हे स्क्रिप्टेड असतात हे अर्धसत्य आहे. आणि अर्धसत्य खूप घातक आहे. सो अर्धसत्य काय आहे हे? कारण रियालिटी शो स्क्रिप्टेड फक्त तोपर्यंत असतात जोपर्यंत तुम्हाला दोन गाण्यांच्या मध्ये जे काही दिसतंय, जे अँकर बोलतोय आणि जे जजेसच्या मध्ये चाललंय किंवा मध्ये काहीतरी एक फन गॅग आला, त्याच गोष्टी फक्त स्क्रिप्टेड असतात. त्याच्या व्यतिरिक्त कुठलीच गोष्ट स्क्रिप्ट नसते. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे गाल त्याच्यावरच तुम्हाला मार्क मिळतात. तुम्ही जसे परफॉर्म कराल त्याच्यावरच डिपेंडंट असतं की तुम्ही आज कॉम्पिटिशन मध्ये राहणार आहात किंवा नाही राहणार. सो बरोबर. कॉम्पिटिशन म्हणून ती खरंच जेन्युइन कॉम्पिटिशन आहे. तुम्ही जर टॅलेंटेड आणि कन्सिस्टंट असाल तर तुम्हाला त्या कॉम्पिटिशन मध्ये राहणं जेन्युइनली शक्य आहे. सो ह्या कॉम्पिटिशनचा ना कुणालाच काहीच तारतम्य नव्हतं. कारण हे हं. कधीच घडलं नाही. नव्यानेच समोर आलं ते सगळं. आपण आयुष्यभर असे रियालिटी शोज बघितलेत जिथे आपण ऑलरेडी एस्टॅब्लिश गाण्यांवर नाचतो किंवा ऑलरेडी एस्टॅब्लिश गाण्यांची कव्हर्स करून आपण ती परफॉर्म करतो. मग डान्स रियालिटी शो असू देत किंवा म्युझिक रियालिटी शो असू देत. ह्या शो मध्ये ना काहीच कळत नव्हतं की होणार काय आहे? कारण गाणी लिहिणार आम्ही, आम्ही कंपोज करणार आणि आम्हीच गाणार. बरं, माझं गाणं मी दुसऱ्याच्या गाण्याशी कम्पेअर कसं काय करू शकणार आहे? कारण त्याचं गाणं कम्प्लिटली वेगळं आहे माझ्यापासून. मग मी जर दुःखाबद्दल बोलत असेल तर तो सुखाबद्दल बोलतोय. कंपॅरिझनच नाही होणार आहे. किंवा मी जर माझ्या भाषेतलं गाणं गातोय तर तो त्याच्या भाषेतलं गाणं गातोय. म्हणजे ह्या कॉम्पिटिशन मध्ये किती वेगवेगळ्या भाषा होत्या. पंजाबी होती, हरियाणवी होती, भोजपुरी होती. मी, राधिका, आम्ही दोघंही मराठीच्या इकडनं करत होतो. लखनवी हिंदी होती, जो अनुराग
करत होता. देन मुंबई टाइप्स ची जी हिंदी किंवा दिल्ली हिंदी होती. सो इतक्या वेगवेगळ्या गोष्टी होत्या ना, की या कॉम्पिटिशनचं प्रेशर असण्यापेक्षा या कॉम्पिटिशनमध्ये होणार काय आहे याचं कुतूहल जास्त होतं. त्यामुळे इट इट डिडंट फील लाइक अ कॉम्पिटिशन. इट फेल्ट लाइक अ बूट कॅम्प, जिथे भारतातल्या 12-15 लोकांना सिलेक्ट करून एकत्र आणले आणि त्यांना सांगितलंय, की आम्ही तुमचा खर्च करतो. पुढचे 1.5 महिने तुम्ही शिकायचं. पुढचे 1.5 महिने तुम्ही गाणी बनवायची आमच्यासाठी आणि आम्ही रिलीज करणार ती. या पद्धतीचं वातावरण कॉम्पिटिशनमध्ये होतं. सो त्यामुळे ती कॉम्पिटिशन कमी वाटली, कारण सगळे मित्र झाले. आजूबाजूचे जे काही आर्टिस्ट होते ते पण. आणि एकमेकांना मदत करतच ही अख्खी कॉम्पिटिशन आली आहे, की कोणाचं गाणं जर रडत असेल, तर मी कधीतरी त्यांना मदत केली. माझ्या गाण्यांमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल, तर समोरच्या चरणनी मदत केली किंवा ऋषभने मदत केली. असं बरेचदा घडलंय. सो कॉम्पिटिशन म्हणून रियालिटी शो हा पहिला असा रियालिटी शो आहे, जो मला रियालिटी शो नाही वाटला. अच्छा. जो मला असं वाटलं, की किंवा रियालिटी शो नाही वाटला. तो रियालिटी शो होता, की खरं रिअल जे काही आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचवत होते. वाह! पण या सगळ्यात जी काही तुम्ही गाणी गात होतात, बाहेर ती आउट झाल्यानंतर त्याच्यावर रील्स बनतायत. म्हणजे ते कादंबरीचं गाणं असेल किंवा तू मला वाटतं पहिल्या एपिसोडमध्ये जे परफॉर्म केलं ते पण प्रेम रोग. लोकांना आवडलं. हो, हो. हे सगळं काय वाटत होतं? कारण एक तुम्ही असतं एक प्रॉपर तुमचं कंटेंट तयार करता. ते गाणं रिलीज होतं आणि त्याच्यानंतर लोकं बघतात वगैरे. पण याच्यातले ते परफॉर्मन्सेसची गाणी येत होती बाहेर आणि त्याच्यावर रील्स बनतायत, ते व्हायरल होतंय. ती हे खूप एक वेगळं होतं ना सगळं? एक वेगळा आनंद आहे ना, कारण म्हणजे आता सगळे किती म्हणजे आम्ही कुठल्या पॉइंटला या कॉम्पिटिशनमध्ये आलो होतो बघ. सगळे जे पार्टिसिपंट्स होते ना, सगळ्यांची बाहेर कामं चालू होती. हं. सगळी बाहेर कोणा ना कोणासाठी तरी काम करत होते. बट प्रत्येकाची एक इच्छा होती, की एक एक गाणं कंप्लीट आपलं असावं, जे लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोकं त्याच्यावर रील्स बनवतील. आता रील्स बनवतील ही नवीन नॉर्म आहे. आता आम्ही पण या कॉम्पिटिशनमध्ये जाण्याच्या आधी सोशल मीडिया आणि सोशल मीडियाचं काय वगैरे तुला माहिती आहेत माझी मतं सोशल मीडिया बद्दलची काय होती ह्याच्या आधीची. हां. आणि आता बिकॉज ऑफ दिस कॉम्पिटिशन आय हॅव चेंज्ड माय पर्स्पेक्टिव्ह टुवर्ड्स सोशल मीडिया, की नाही ठीक आहे, चांगल्या पद्धतीने जर वापरलं आपण तर इट इज नॉट टॉक्सिक. इट इज रिअली हेल्पफुल. आणि बिकॉज ऑफ इट वॉज अ पार्ट ऑफ कॉम्पिटिशन, की सोशल मीडियाचे मार्क्स असल्या असल्या कारणाने आम्हाला एक सवय लागली असं म्हणू शकतो, की आम्ही जी कुठली गाणी बनवत होतो ना, त्या गाण्यांना प्रमोट कसं करायचं आणि त्या गाण्यांना लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं, ह्याची एक ट्रेनिंग मिळाली. त्यामुळे ती गाणी लोकांपर्यंत पोहोचली. ग्रेट. कारण गाणी तर असंख्य ह्याच्या आधीही बनवली होती आम्ही प्रत्येकाने. पण या पद्धतीने ते लोकांपर्यंत पोहोचणं वॉज समथिंग न्यू. सो आय वॉज व्हेरी हॅपी. कारण 2 वर्षांआधीपर्यंत जी माझी गाणी Instagramवर ट्रेंडिंग होती, ती मी अशी माझ्या मित्रांसाठी गायलेली गाणी होती. आता गेल्या 1.5 महिन्यामध्ये जी गाणी Instagramवर ट्रेंड होत आहेत, ती गाणी माझी आहेत. सो मला तो एक आनंद आहे. म्हणजे नाऊ आय कॅन अंडरस्टँड की कंपोजर काय फील करत असेल, जेव्हा त्यांचं गाणं हिट होतं किंवा जेव्हा त्यांचं गाणं लोकांना आवडतं, की एक क्रिएटर म्हणून जी मजा येतेय, ती खूपच जास्त वेगळी आहे. आणि हिट व्हायरलपेक्षा लोकांना आता हे कळतंय, की महाराष्ट्रातला कुठला तरी एक मुलगा आहे रोहित राऊत नावाचा, जो कंपोज करतो आणि हो ना. जो छान लिहितो किंवा जो बरा लिहितो आणि जो त्याची गाणी बनवतो. एक आर्टिस्ट नवीन कळला लोकांना. सो तर तेच ना, ती तुझी ती जास्त मजा आहे. लोकप्रियता महाराष्ट्रभर होती, पण ते पॅन इंडिया पोहोचणं खरी करेक्ट. वेगळी फिलिंग आहे ना. म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यातली लोकं तुला ओळखतायत आणि ते ऐकतायत तू बनवलेलं कंटेंट. त्यावेळेस तू ते बनवत असताना, लिहित असताना काय थॉट होता रोहित, की हे आपलं म्हणजे खूप मोठं ऑडियन्स ऐकणार आहे हे सगळं आणि एका वेगळ्या मंचावर ते प्रेझेंट होतंय. लिहित असताना किंवा ती गाणी बनवत असताना काय विचार होता? सर्वात पहिली भीती होती, की आपण ऍक्सेंट मध्ये तर अडकणार नाही ना. जी प्रत्येक मला असं वाटतं मराठी गायक किंवा मराठी कंपोजर लिरिसिस्टला वाटत असते, की आपला शब्दसाठा म्हणण्यापेक्षा आपण मराठी आहोत, त्यामुळे आपण पहिला विचार मराठीत करतो. सो जेव्हा तो मराठीतला विचार कन्वर्ट करून हिंदीत लिहायचा आहे, तेव्हा तो हिंदी वाटला पाहिजे. तेव्हा तो कुठनं तरी कन्वर्ट होऊन आल्यासारखा नाही वाटला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जुन्या काळ जुन्या काळच्या म्हणण्यापेक्षा एक 2000 मध्ये वगैरे चॅनल्सवर जेव्हा साऊथ इंडियन सिनेमे डब होऊन यायचे बघ, तेव्हा त्यांच्या डबमध्ये ती एक जी ॲक्सेंट दिसायचा, तोच
मी म्हणतोय की तो आपल्यात कधी दिसणार नाही ना कदाचित, किंवा आपण गाणं गायला लागल्यानंतर आपल्याला हे नाही म्हणणार ना कोणी की अरे आप गाते अच्छा हो, लेकिन वो थोड़ा मराठी साउंड करते हो, या फिर थोड़ा वो मराठी आता है आपके बोलने में. सो त्याच्यावर मला खूप काम करायला मिळालं या कॉम्पिटिशनमुळे. नवीन शब्दसाठा मिळाला, की एखाद्या गोष्टीला जर आपल्याकडे एक शब्द म्हणत असतील, तर हिंदीमध्ये त्याला वेगळ्या पद्धतीने अजून 10 शब्द काय आहेत? कारण मराठीमध्ये आपण लिहितो. म्हणजे मलाही आज जर कोणी विचारलं, की "व्हॉट इस द कम्फर्टेबल लँग्वेज फॉर यू टू राईट?" आय विल ऑल्वेज से मराठी. की मला मराठीत लिहिता फार छान येतं. मला मराठीतली गाणी मी छान लिहू शकतो, कारण मला त्याचं ते वाचन आहे. त्या त्या शब्दांशी माझं जवळचं नातं आहे. बट व्हेन इट कम्स टू हिंदी किंवा अदर लँग्वेजेस, म्हणून मी ते चॅलेंजेस घेत होतो, की पंजाबी पण करून बघूया, मराठी पण करून बघूया, हो आणि हिंदी ते पण इतकं करून बघूया. अस्खलित वाटत होतं. त्याच्यात काहीच नाही. दिसली ती बट इट वॉज मेहनत. हेल्प. इट वॉज नॉट मी. माझं नव्हतं ते. जे काही पंजाबीमध्ये पण किंवा बाहेरच्या दुसऱ्या ॲक्सेंटमध्ये पण मी जे करत होतो ना, ते मी सगळ्यांकडनं मदत घेत होतो तिकडे, की परमेश पाजी जे आमचे मेंटॉर होते त्यांच्याकडनं, की हे कसं म्हणायचंय? याचा उच्चार काय आहे? मला सांग ना. आय जस्ट वॉन्ट टू नो. मला माहिती नाही मी परत कधी पंजाबीत काम करेन किंवा परत कधी पंजाबी गाईन. पण जेव्हा तू कधी कधी गावंच जर सुरळीत. चान्स मिळाला तर मला माहिती असावं, की हा ॲक्सेंट कसा हो, गाता म्हणजे ते येतो मी बघितलं किंवा तुमच्या रिहर्सलमध्ये ण आणि न पासून ती सुरुवात होती. करेक्ट. मी तुझा तो पंजाबी रॅपवाला फेज लूपवर ऐकला. मला ते खूप छान वाटत होतं. थँक यू. तू 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 खूप मेहनत घेतली त्यावर. सो इट वॉज ऑल द प्रोसेस. ज्या प्रोसेसमध्ये मजा आली हे सगळं करायला. अनेक सगळे आपले मराठी कलाकार आणि सगळे म्युझिक इंडस्ट्रीमधले सगळ्यांना आनंद होतोय. कारण तू इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन आपल्या सगळ्या महाराष्ट्राची छाती एकदम अभिमानाने फुलून आली. काय-काय फीडबॅक्स मिळतात. सगळ्यांनी खूप छान भरभरून प्रेम दिलंय. खूप लोकांनी फोन केले, म्हणजे आपल्या फ्रेटर्निटी मधले तर खूपच लोक आहेत. रवी दादाचा फोन आला, रवी जाधव, संतोष जुवेकर, त्याच्यानंतर अभिजित खंडकेकर, सिद्ध्या मितास, म्हणजे केवढी लोक आहेत आजूबाजूला, घरचे सगळे आहेतच. बट त्या व्यतिरिक्त अजून एक आनंद या गोष्टीचा आहे, की बाहेरच्या राज्यातले जे फॅन्स आहेत, त्यांनाही आता फार मजा येते. मग आता त्यांचे मला मेसेजेस यायला लागलेत, की "हम लोगों को मराठी नहीं समझ में आती. लेकिन व्हाटएवर यू हैव परफॉर्म्ड इन योर एंटायर सॉन्ग्स, हम लोगों को उतना ही मराठी समझ में आता है, जितना आपने परफॉर्म किया." सो आई एम जस्ट फीलिंग व्हेरी हॅपी अबाउट इट, की आता गाणी तर लोकांपर्यंत पोहोचणारच आहेत. जिंकलो कॉम्पिटिशन, पण एक एक पुढचा गोल रेडी आहे, की जेवढी जास्त होतील तेवढी लोकांपर्यंत आपली गाणी आपल्या पद्धतीने, आपल्या मराठमोळ्या साज नुसार, आणि जेव्हा गरज लागेल तेव्हा हिंदी. सो इट इज गोइंग टू बी द मिक्स नाऊ, की आता आता बाहेरच्या राज्यातल्या फॅन्ससाठी हिंदी आणि मराठीचं मिक्सचर पण करणार. आपली मराठी माणसं जी आहेत त्यांच्यासाठी मराठी गाणी पण असणार आहेत. सो इट इज अ चॅलेंजिंग जॉब नाऊ. सो ॲज यू कॅन अंडरस्टँड, माझं आत्ता जिंकण्यात आणि ते कॉम्पिटिशनचे शुभेच्छा घेण्यात माझं काहीही लक्ष नाहीये. अच्छा. मला कळतच नाहीये, की त्यांना थँक यू म्हणायचं कसं? काय करायचं वगैरे? माझं लक्ष हेच आहे, की खूप जबाबदारी आहे आपल्यावर आता. खूप जास्त. आता आपण पुढे प्लीज जरा सिरियसली कामाला लागूया. हो. पण सो तू काही फेज आय एम तो जस्ट दॅट. एन्जॉय कर. कारण तुला विजेतेपद मिळालंय, ती आता ट्रॉफी आली आहे. तो I don't know. थोडासा क्षण कर. I am not used to it. अच्छा. I'm not used to it. I have always been a runner. I have always been the second guy, second one to come. आणि प्लस ना, भीती म्हणून नाही, पण आपण पण पाहताना एक बघितलेलंच आहे ना, की कदाचित काही काही क्षणांना विनर्स नाही होत मोठे एवढे. बाकीचे होतात सगळे. ती हवा म्हणू देत डोक्यात जाणारी, किंवा ते फेम म्हणू देत. तर मला ना ते ते माझ्या डोक्यात चढण्याच्या आधी किंवा माझ्यामध्ये ते उतरण्याच्या आधी मला त्या फेजमधनं बाहेर निघायचंय. दॅट्स व्हाय आय एम वर्किंग ओन्ली कॉन्स्टंटली, की नको. थँक यू. खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला या क्षणापर्यंत पोहोचवलंत. बट मला प्रेशर हे आहे, की तुमचीच काळजी घ्यायची. तुम्हालाच सगळ्यांना खुश करायचं आहे आणि तुमच्याच सगळ्यांसाठी गाणी पुढे घेऊन यायची. सो आय एम जस्ट सिंकिंग इन दॅट राइट नाऊ. पण तुला त्या मंचावर ते विनर घोषित करताना काय काय वाटत होतं? कारण आधी रिएलिटी शोज केलेले आहेत. ती ट्रॉफी येईल की नाही आपल्या हातात? काय काय डोक्यात सुरू होतं? काय वाटत होतं तुला? कारण तू खूप मला शॉकमध्येच होतास, दिसत होतं. तुला ते तिथेही. मला मुळात मी टॉप 2 मध्ये आहे इथेच शॉक होता. ज्या पद्धतीने कॉम्पिटिशन आणि कॉम्पिटिशनचा कल जात होता, त्या हिशोबाने
आमच्या डोक्यातले वेगवेगळे टॉप 3, टॉप 2, टॉप 4 होते. बट आय वॉज ऑलवेज रूटिंग की जर असलो तर आपण फिनालेत तरी असलो पाहिजे. फिनालेपर्यंत असलो पाहिजे. कारण द मेन मोटो वॉज की फिनालेपर्यंत जर राहिलो, तर मला 6 गाणी पोहोचवता येतील लोकांपर्यंत. फिनालेच्या आधीच जर गेलो तर 4च गाणी किंवा 5च गाणी करता येतील. सो जास्तीत जास्त गाणी लोकांपर्यंत पोहोचवायची ह्या ह्याच्यात आय वॉज नॉट थिंकिंग अबाउट एनिथिंग. कॉम्पिटिशन किंवा काय. अनाउन्स झालं टॉप 2. मग मी आणि ऋषभ आम्ही उभे होतो. मग माझ्या डोक्यात ते परत सुरू झालं की आय हॅव ऑलवेज बीन अ रनर अप, आय हॅव ऑलवेज बीन अ रनर अप, आय हॅव ऑलवेज बीन अ रनर अप. मी नेहमी दुसरा येतो, मी नेहमी दुसराच येतो. सो काही टेन्शन नाही. रनर अपची ट्रॉफी तर आपली कन्फर्म आहे. रनर अपची ट्रॉफी तर आपली कन्फर्म आहे. की सेकंड आपण येणार आहोत हे तर आपल्याला कन्फर्म माहिती आहे की काही नाही झालं तरी आपण सेकंड येणार आहोत. बट जेव्हा ते विनर म्हणून अनाउन्स केलं, सो आय वॉज शॉक्ड की मी बाबांना फोन केला तिकडनं त्या वेळेला. बाबांना फोन केला. बाबा म्हणले, "ह्या कॉम्पिटिशनसाठी कदाचित ठेवला होता रे पहिला नंबर देवाने." तर मी म्हणलं, "माहिती नाही यार." ते म्हणाले, "याच्या आधी आपण जिथे-जिथे गेलोय." आणि सरप्रायझिंगली माझ्या आयुष्यात प्रत्येक वेळेला असं झालंय, लहानपणीपासून कुठलीही गोष्ट पहिल्या अटेम्प्टमध्ये नाही मिळाली. 3 अटेम्प्ट करावेच लागलेत. कुठल्याही ह्याला. सो दिस वॉज थर्ड अटेम्प्ट ऑफ रिइन्व्हेंटिंग माय सेल्फ की ह्याच्या आधी सारेगामा वॉज द फर्स्ट फेज, इंडियन आयडल वॉज द सेकंड फेज अँड नाव आयपॉप स्टार वॉज द थर्ड अँड प्रॉबब्ली द लास्ट फेज. की आता ह्याच्या पुढे आय विल ऑलवेज ट्राय टू वर्क टुवर्ड्स माय क्राफ्ट आणि जिथे जिथे मला चान्स मिळेल की आपलं कल्चर, आपली माती, आपला देश पुढे नेता येईल, तिथे तिथे हे करायला आवडेल. पण मला ह्याच्यातली एक गोष्ट आवडली, की ते कुठेही रनर अप होतोयस, या सगळ्या गोष्टी त्याला अफेक्ट न करता तू सातत्याने करत राहिलास. म्हणजे गाण्यांच्या बाबतीत एक्सपेरिमेंट असेल, सोशल मीडियावर पण तू काहीतरी हो. एक्सपेरिमेंटल गाणी तू टाकतोयस किंवा काही ना काहीतरी करतोयस. रिएलिटी शो आला हा लगेच घेतलास तू, की तुला वाटलं काहीतरी एक्सप्लोर करायला. हे असतं ना सातत्य, हम्म. ते खूप महत्वाचं असतं. मला वाटतं ते थँक्यू. त्याने तुला त्याची खूप मदत झाली असेल कामातलं सातत्याची. हा, मे दिस इज मला एक गोष्ट जी म्हणतात ना की व्हॉट ड्राईव्ह यू किंवा एक गोष्ट जी काय आपल्याला रोज सकाळी उठायला इन्स्पायर करेल बुवा, की मी रोज रात्री झोपताना मला ह्या गोष्टीची एक्साइटमेंट असली पाहिजे की मी उद्या उठून हे करणार आहे. मी उद्या उठून इथे जाणार आहे कामाला किंवा उद्या उठून मी हे काम करणार आहे. त्या कामात जोपर्यंत तुम्हाला मजा नाही येत, तोपर्यंत ते काम असतं. जेव्हा तुम्हाला मजा यायला लागते, तेव्हा मग ते पैसा येतोय का त्यातनं, गोष्टी जनरेट होतायत का ह्याच्या पलीकडे जाऊन विचार हाच असतो, की काम करूया. सुरुवात का केली होती आपण? आपण गाणं शिकायला सुरुवात लहानपणी मला पैसा मिळेल, मला प्रसिद्धी मिळेल म्हणून नव्हती केली. ॲटलीस्ट मी तरी म्हणून नव्हती केली. मला आनंद मिळायचा. मला प्रचंड सॅटिस्फॅक्शन मिळायचं, की मी काहीतरी असं करतोय जे मला आवडतं. ज्याच्यासाठी मला कोणी फोर्स नाही करत आहे. ज्याच्यासाठी कोणी मला हे नाही म्हणत आहे, की नाही, नाही तुला 10 तास अभ्यास केलाच पाहिजे. मला तुम्ही 10 तास रियाज केलाच पाहिजे, आवडेल. काही टेन्शन नाही. सो तेवढंच हवं होतं ना. आणि या रेसमध्ये कुठेतरी ते विसरलेलो, की वी आर नॉट डूइंग दिस फॉर मनी. वी आर डूइंग दिस फॉर द हॅपीनेस ऑफ आर्स. सो ते जरा रॅट रेसपासून थोडं बाहेर येऊया आणि स्वतःसाठी काहीतरी करूया म्हणून हे चालू आहे. आणि आय गेस दॅट्स व्हॉट ड्राइव्हज मी एव्हरी डे. की रोज सकाळी उठून मला नवीन गाणं करायचंय. मला नवीन गाणं करण्यासाठी कोणाच्या तरी ब्रीफची गरज नाहीये किंवा कोणाच्या तरी सांगण्याची गरज नाहीये किंवा कोणीतरी प्रोजेक्ट आणून देण्याची गरज नाहीये. मी ते काम माझं करू शकतो. मला चाल सुचत असेल, मी फक्त चाल बनवतो. कोणातरी मित्राकडनं शब्द लिहून घेईन किंवा कोणातरी मैत्रिणीकडनं गाऊन घेईन ते गाणं, जर मेल व्हॉईस किंवा फिमेल व्हॉईसमध्ये असेल, पण पण काहीतरी करेन. कन्सिस्टंटली मला असं वाटतं कासव नेहमी बरा असतो. कारण तो थांबत नाही. तो कन्सिस्टंटली काही ना काहीतरी करत असतो. काही ना काहीतरी नेहमी करत असतो. सो जस्ट डू एव्हरीथिंग व्हॉटेव्हर यू वॉन्ट टू डू आणि ते अचीव्ह होतं. सो दॅट्स व्हॉट कीप्स मी. ते सातत्यच आहे जे
ठेवतोय. मला खूप छान वाटतंय हे सगळं तू सांगतोयस ना रोहित. म्हणजे इन्स्पिरेशनल ठरली आहे ना ही सगळी हा. जर्नी तुझी. जर तो सगळा प्रवास बघितला अगदी लहानपणापासून आणि ते आत्ता ही आयपॉप स्टारची ट्रॉफी तू घेईपर्यंतची. आणि या सगळ्या तुझ्या आयुष्यात अशी व्यक्ती आली जी तिकडे होती, ती बघत होती, ती इमोशन सगळे एक्सप्रेस करत होती. ती म्हणजे तुझी जुईली. येस. ती होती आणि ती आल्यानंतर आणखीन अर्थात आयुष्यामध्ये बदल किंवा तिचा सपोर्ट असणार आणि त्या मंचावर ती तिथे असून ते सगळं बघणं काय काय वाटत होतं तुला? फार मजा आली. एकतर मी आणि माझं इन जेनेरिक बालपण हे फार पुरुषमय गेलं. मी, बाबा, माझे सगळे काका वगैरे. त्यामुळे आय ऑलवेज हॅड अ मेल्स पर्स्पेक्टिव्ह टुवर्ड्स द लाईफ. बट जेव्हा जुई बरोबर लग्न झालं किंवा इन जेनेरिक आमची मैत्री झाली, रिलेशनशिप मध्ये आलो, तेव्हा ना गोष्टी वेगळ्या पद्धतीने कळायला लागल्या. द साइड ऑफ त्याचा दुसरा विमेन्स, हां. दुसरा दुसरा पैलू किंवा हाऊ द वर्ल्ड वर्क्स अराउंड एव्हरीवन. की ते तुमच्यासाठी नाहीये किंवा तुम्ही करताय म्हणून नाहीये, ते सगळे करतायत म्हणून आहे. अँड दॅट्स व्हॉट शी ऑलवेज टेल्स मी, की इट इज नॉट जस्ट यू. तू जर पुढे जात असशील तर तुझ्या मागे मी आहे, तुझ्या मागे तुझा भाऊ आहे, तुझ्या मागे तुझे बाबा आहेत, तुझ्या मागे तुझे मित्र आहेत. तू एकटा नाही जातेस. हा, जेव्हा तुला सक्सेस मिळेल तेव्हा तू हवं असेल तर क्लेम कर की हे माझं एकट्याचं सक्सेस आहे, आम्ही कोणीही शेअर करायला येणार नाही. बट जेव्हा तू ॲरोगंट वागशील किंवा जेव्हा तू कुठेतरी भटकायला जाशील, आम्ही येणार आणि आम्ही तुला सांभाळणार, तेव्हा वाईट नाही वाटून घ्यायचं. सो दिस इज द काइंड ऑफ थॉट प्रोसेस जी ती माझ्या बरोबर शेअर करते किंवा आम्ही शेअर करतो एकमेकांबरोबर. सो शी इज अ व्हेरी बिग पार्ट ऑफ माय लाईफ. म्हणजे एक वेगळा आपण इंटरव्ह्यू करू शकतो ह्या गोष्टीवर की आणि व्हॉट जुईलीला आय फील अबाउट हर. आणि ती नसेल तरीही मी प्रचंड काळ बोलू शकतो ह्या गोष्टीवर. बट एकच गोष्ट सांगेन की तिच्या येण्याने बऱ्याच गोष्टी सुधारल्या इन जनरिक आयुष्यातही, माणूस म्हणूनही आणि स्वभावातही. आणि ती ना नुसता सपोर्ट नाही करत, ती काही जरी झालं तरी पाठीशी उभी असते. म्हणजे मी रून जरी थकून जरी घरी आलो ना तरीही शी विल ओपन डोअर विथ स्माइल. ती दरवाजा उघडताना चेहऱ्यावरची स्माइल कधीच जाऊ देत नाही. सो दॅट इज दी ओनली रिझन वाय आय डू व्हॉट आय डू. की घरी परत गेल्यानंतर मला माहितीये की एक हॅपी व्यक्तिमत्व आपली वाट बघणार आहे आणि काही जरी झालं तरी आय कॅन शेअर एव्हरीथिंग विथ हर. सो शी मेंट अ लॉट. तिने खूप सपोर्ट केला ह्या सगळ्या गाण्यांमध्ये. एव्हरी टाइम मी गाणं लिहून पहिला ड्राफ्ट जुईला दाखवायचो की हे मी लिहिलंय, काय वाटतंय? नाही, मजा नाही येते, अजून काहीतरी लिही. ओके, डन, मग परत काहीतरी लिहूया. सो आणि ती पण शी वॉज एकाच देअर. प्रोफेशन असल्यामुळे थोड्या गोष्टीही शी आणखीन वॉज देअर. हा, म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट ना तुमच्यासाठी सबकॉन्शियसली हे माहिती असणं फार गरजेचं आहे की जगात काहीही झालं तरी ही व्यक्ती माझ्याबरोबर आहे. आणि ती व्यक्ती. सो आय वॉज निश्चिंत की घरचं काय होणार आहे, काय नाही होणार आहे. चिल वातावरण होतं मस्त आणि शी वॉज ऑलवेज सपोर्टिंग. सो त्याच्यात काही नाही, वाह! आणि म्हणजे तू शंकाच ते नाही. विनिंग मोमेंट्स असे ते पण आता व्हायरल व्हायला लागले जेव्हा जुईली रडत होती आणि किती छान. पण तू असं म्हणतो रोहित जुईली जोगळेकर वगैरे असं येस. ती मुमेंट मला आता जाणून घेता आली. पण कादंबरी वगैरे हे गाणं पण इतकं छान आणि मध्येच तू काहीतरी ते इन्स्ट्रुमेंट वाजवलं आणि सगळे असे परीक्षक असे थक्क अवाक होऊन बघत होते, हे काय झालेलं आहे? मला त्याबद्दल सांग ना, ती मुमेंट सांग ना आणि मला वाटतं तू आणलंयस तर ते मला सो ऐकायचंय. इट वॉज अ व्हेरी, एकतर कादंबरी किंवा ते ते गाणं बनवताना ना फार मजा चालू होती. एकतर ते गाणं आम्ही केलेलं खरं तर की मी जर कधी बॉटम्सला आलो तर त्या बॉटम्स मधनं निघण्यासाठी ते गाणं होतं माझं. अच्छा, म्हणजे ही की सोय पण करून ठेवली होती. की समजा जर कधी असं झालं की आपण बॉटम्स मध्ये येतोय, सो एक कॉम्पिटिशन मध्ये एक ट्विस्ट असणार होता की जर 4 जण बॉटम्स मध्ये आली आणि जर कधी चुकून जर त्यांचे मार्क्स सेम राहिले असते की एकाला 73 मिळाले, दुसऱ्याला पण 73 मिळाले आणि सोशल मीडिया मार्क्स पण सेम आहेत ऑलमोस्ट, तर मग ह्याचा निकाल कसा लावायचा? सो म्हणून आमच्याकडनं एक गाणं रिझर्व्ह मध्ये ठेवून घेतलं होतं की एक तुमचं बेस्ट गाणं सांगा, जे तुम्हाला बेस्ट वाटतंय ते गाणं आपण ठेवूया आणि ते गाणं करूया जेव्हा ही सिच्युएशन येईल. सो कादंबरी वॉज फॉर दॅट. प्री फिनाले पर्यंत असं कधी झालंच नाही. सो मग त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की अरे तुमची सगळ्यांची बेस्ट बेस्ट गाणी आता ही आहेत आपल्याकडे, तर आपण ते करूया का? देन आय स्टार्टेड डुईंग कादंबरी.
कादंबरी माझ्याकडे आय गेस कादंबरीचा मुखडा माझ्याकडे 2019 मध्ये लिहिलेला होता. सो ऑल द सॉंग्स दॅट आय डिड एक्सेप्ट कादंबरी, कादंबरी सोडलं तर बाकी सगळी गाणी मी तिथे लिहिली आहेत त्या कॉम्पिटिशन मध्ये दर आठवड्याला. बट कादंबरी वॉज द सॉन्ग की जे 2019 मध्ये माझ्याकडे मुखडा रेडी होता त्याचा, आणि हिंदीच मुखडा लिहिला होता. आय डोंट नो वाय. सो माझं असं झालं की एक हे गाणं आहे जे आहे हिंदी, पण ते त्याच्या हुकलाईन पासून छान मराठी आणि रेगे वाटतं. सो आपण करूया का हे गाणं. आय स्टार्टेड डुईंग दॅट. मग आदित्य पुष्करण जे आमचे टीचर होते त्या अख्ख्या कॉम्पिटिशन मध्ये, कि सो ही सेड कि लेट्स डू वन थिंग, दिस इज प्री फिनाले, तूने अब तक सारे जॉनर्स कर लिए, तूने अब तक अलग अलग जोन के अलग अलग गाने दे दिए, लेट्स गो बैक टू योर रूट्स, वापस एक बार प्रेम रोग जैसा कोई अच्छा प्यारा गाना करते हैं जो रोहित राउत लगे. सो वो कादम्बरी करेंगे, और कादम्बरी के एंड में आई वॉन्ट यू टू डू सम स्कॅटिंग. सो आता महाराजांच्या गाण्यांमध्ये सुरुवातीला जी शहनाई वाजते ना, ती शहनाई नाही, ते तेच आहे, ते कजूच आहे. फक्त ते कजू वाजवून त्याच्यावर थोडस काय म्हणतात प्रोसेस केल्यामुळे, सो ही न्यू की मला कजू वाजवता येतं. सो ही सेड की तू कजू लाईव्ह बजाएगा क्या स्टेज पे. लाईक ओके, ट्राय तो करते हैं. मग आम्ही 2 दिवस आधी प्रॅक्टिस केली की ते, कारण ते इन्स्ट्रुमेंट वाजवणं नाहीये, ते इन्स्ट्रुमेंट म्हणजे गाणंच आहे. त्या इन्स्ट्रुमेंट मधनं सो 1 मिनिट, सो ह्याच्यातनं आवाज काहीच येत नाही. मी लिटरली हवा मारतोय पण काही होत नाही. ह्याच्यात तुम्हाला गावंच लागतं. सो द चॅलेंज इज की अख्खं गाणं गाऊन झाल्यानंतर परत ह्यात गाण्याची ताकद असणार आहे का, आणि ह्याच्यात गाताना शब्द नाहीयेत, त्यामुळे श्वास खूप बाहेर पडावा लागणार. सो तेवढी एनर्जी राहणार आहे का. मग आम्ही 2 दिवस प्रॅक्टिस वगैरे केली. फॉर्च्युनेटली असं कळलं की होत आहे, थोडं थोडं का होईना पण होत आहे. मग आम्ही प्लेसमेंट डिसाईड केली की मग एक काम करूया, लेट्स यूज इट लाईक अ फिनाले, की अख्ख्या गाण्यामध्ये आपण कमी एनर्जी वेस्ट करूया. सो इफ यू सी मी परफॉर्मिंग इन दॅट सॉन्ग, मी अख्खं गाणं शांतपणे पुढे जाऊन खाली बसून वगैरे आराम आराम करत करत एनर्जी सेव्ह करत गातो. अख्खं गाणं गातो. सगळ्यात शेवटी जेव्हा कजूच्या आधीची जेव्हा एंट्री येते, तेव्हा आय जस्ट स्टार्ट परफॉर्मिंग लाईक हाऊ आय यूज टू. आणि मग कारण मला मग तेवढी ती एनर्जी जी सेव्ह केलेली आहे ती इथे वापरता आली. सो दॅट्स हाऊ कादंबरी हॅपन्ड. अँड कादंबरी वॉज ऑल्सो, तिथे आम्ही सांगितलेलं पण ते एडिट मध्ये कट होतं. सो कादंबरी वॉज द सॉन्ग विच आय रोट फॉर जुई ओनली. की जुई ला वेगवेगळी नावं फार आवडतात इन जेनेरिक. की राधनी असेल, राधनी तिला खूप आवडतं, तिने टॅटूही करून घेतलंय राधनी हे नाव. सो तिला अशी वेगवेगळी नावं ज्यांचं वेगवेगळं मिनिंग आहे असं तिला खूप आवडतं. सो कादंबरी वॉज इन्व्हेंटेड बाय दॅट ओनली, की कादंबरी जुईवर लिहिण्यात आलेलं गाणं होतं. सो दॅट्स हाऊ इट हॅपन्ड, आणि दॅट्स हाऊ द कजू कजू केम. आहे, तू आहेस, कादंबरी बद्दल बोलतोय, मग काय पाहिजे होतं ते गाणं प्लीज. डूब जा कहे तो यार डूब जाऊं आंखों में तेरी, गुमशुदा हूँ यार कुछ दिनों से जब से देखी तेरी हंसी. ओ हो, तेरे अगल बगल में बहती जो हवा है, ऐसा लग रहा है उर्दू ही ज़बान है, सांस ले रहा तो हो रहा नशा है, कह रहे हैं लोग प्यार हो रहा है. ओ कादम्बरी, ओ सुंदरी, देख तो जरा. ओ ओ कादम्बरी, ओ सुंदरी, मैं भी हूँ यहाँ. ओ ओ कादम्बरी, ओ सुंदरी, बघ की जरा. ओ कादंबरी, ओ सुंदरी, मी भी आहे ना. हो, मी इथे प्लीज उभी राहते. मला आता कळालं परीक्षक असे अवाक का व्हायचे. कारण अर्थात आम्ही तुझी गाणी अशी लाईव्ह ऐकली आहे बऱ्याचदा, तर असंही ऐकवलंयस. पण हे जे काही तिथे तू परफॉर्म करत होता, हे जे काही सगळं कंबाईन करून आता हे कजू वाजवणं वगैरे,
अमेझिंग रोहित आणि खूप छान वाटतं हे सगळं तू करतोयस. Means a मी lot. ते अनुभवलं म्हणजे परीक्षक म्हणून ते तिथे सगळे जे काय नाचत असायचे किंवा ते असे खूप ओव्हरवेल्म व्हायचे ते हां, मला आता जाणवून येतंय. हां. पण हे तू कझू वगैरे असं सगळं करून काहीतरी परफॉर्म करणं, तुला इन्स्ट्रुमेंट बद्दल मला माहितीये प्रचंड काहीतरी हं. एक्साइटमेंट असतेच. ते तुला काय वाटत होतं? काय करावं आपण? मला हे बघ मी गिटार खूप वर्ष प्रयत्न केला. पण मग माझी बोटं दुखायची म्हणून मी गिटार प्रॉपरली कधी शिकलो नाही. अच्छा. मग कीज शिकलो. सो कीज वाजवूया का? पण माझं असं झालं की कीजसाठी खूप तामझाम आहे. आणि परत मग पियानो आणा स्टेजवर, ते लावा वगैरे आणि मग ते निघणार कधी ऑन स्टेजवरनं आणि मग ते खूप वेळ लागणार. सो आय स्टार्टेड फाइंडिंग इन्स्ट्रुमेंट्स की जे खूप इझिली काय म्हणतात त्याला कॅरी पण करू किती शकतो, सोपं आहे ते ज्यांना पण विचार. तामझाम नाहीये. सो दिस इज वन ऑफ देम. कझू आहे. ते कधी त्याच्यानंतर शिकला होतास तू? मला आय गेस आय आय लर्न दिस फ्रॉम इंडियन आयडलला आमच्या जानवी दास म्हणून एक मुलगी होती. अच्छा. सो ती वाजवायची. सो मी तिच्याकडे हे पहिल्यांदा बघितलेलं अँड देन आय गॉट दिस आणि मग मी शिकलोय, की मग मला नंतर कळलं की अच्छा गायचंच आहे. देन बेनी दयाल युजेस दिस. संतोष शिवम युजेस दिस. लाइक हिज एंटायर बँड इज डिपेंडंट ऑन कझू. सो मग कझू ते इन्स्ट्रुमेंट सापडलं. कलिंबा एक आहे आता आम्ही लाईव्ह स्टेजला करू. कलिंबा आहे, देन हँड ड्रम्स आहेत. सो मी असे छोटे-छोटे इन्स्ट्रुमेंट्स म्हटलं कॅरी करूया. दिमडी-बिमडी असं जरा बरं. मला एकदा कुठेतरी दिमडी वापरून एक गाणं पण करायचं होतं. बट अनफॉर्च्युनेटली असा कुठला राउंड नाही आला. इनिशियली असा एक फोकचा राउंड असणार होता. ज्या राउंडला आम्हाला ते करायचं होतं. बट इट डिडंट हॅपन. आता आणि फ्युचर महाराजांचं गाणं गाण्यांमध्ये जेव्हा करू. सादर केलं मला वाटतं तो कुर्ता आजीच्या साडीचा आजीच्या साडीचा होता. येस. आजीच्या साडीचा होता. तो एक वेगळा सो फील झाला असेल ना, की एक हां, म्हणजे इट इज इट इज ऑल फॅमिली. आय एम अ व्हेरी मच काय म्हणतात त्याला मी सहकुटुंब जीवनातला माणूस आहे. माय जॉइंट फॅमिलीज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. कारण गावी पण सगळे काका, काकू, आजी वगैरे एकत्र राहतात. अँड वी हॅव बीन काय म्हणतात त्याला ब्रॉट अप लाइक दॅट ओन्ली. की जरी आम्ही लांब-लांब वेगवेगळ्या शहरात जरी राहत असलो तरी वी ऑल्वेज हॅड दिस की यार काही जरी झालं तरी वी शुडंट बी फॉरगेटिंग अबाउट द रूट्स दॅट वी गो टू. आणि आजी खरं तर आजीने पहिल्यांदा ते बटव्यातनं पैसे काढून गुरुजींना दिले होते की याला गाणं शिकवा म्हणून. अच्छा. सो त्यामुळे आजी वॉज द फर्स्ट वन जिने गाणं शिकवलं होतं. आणि प्लस शी वॉज व्हेरी हॅपी वेन शी वॉज विथ अस. आता ती नाही आमच्यात बट माझ्या लग्नात जेव्हा ती नाचलेली ना तेव्हा तिने मला सांगितलं की मला ना एवढा आनंद परत कधी मिळेल की नाही माहिती नाही. बट आय एन्जॉयड अ लॉट. म्हणजे आता तिच्या भाषेत तिने सांगितलं होतं की कारण आम्हाला कोणालाच एक्सपेक्टेड नव्हतं की 80 ला असतानाही आजी फुल नाचेल जोश. वगैरे आणि फुल जोशमध्ये असेल. सो तिच्या ज्या त्या लग्नातल्या साड्या होत्या किंवा तिची जी काही फेवरेट पातळं होती. सो आजीने जाताना ती सगळी पातळं मला आणि जुईला दिली. काही पातळं गोल्याकडे गेली. सो बेसिकली हा आमचा ठेवा होता, की आजी गेल्यानंतर आम्हाला काय मिळालं तर आजीची वॉर्म्थ मिळाली. आजीची ऊब मिळाली. कारण आम्हाला सगळ्यांना एक गोष्ट आवडायची, की आजीच्या पातळाचं काहीतरी असलं पाहिजे. मग ती वाकळ असू देत घरात, सतरंजी असू देत घरात किंवा काहीही असू देत. या क्षेत्रात असल्यामुळे त्याचा ड्रेस होऊ शकतो हे कळलं म्हणून. अदरवाईज तर त्या आणल्या होत्या ह्याच्यासाठी, की त्या जुन्या ज्या गोधड्या असतात, तशा जरा गोधड्या शिवूया आजीच्या साडीच्या आणि त्या वापरूया म्हणून. बट देन किरण जी माझी मैत्रीण आणि प्लस बहीण पण आहे. सो तिने सजेस्ट केलं, की वी कॅन डू समथिंग लाइक दिस. तू विचारून बघ एकदा, आपण करू शकतो का? अँड द परफॉर्मन्स वॉज लाइक दॅट. सो मग आम्ही तो बनवला आणि वी वोर दॅट. किती छान मेमरीज पण झाल्यात ना तुला या शोच्या निमित्तानं. मला वाटतं आता तुझा पुढचा प्रवास बघण्यासाठी सगळे उत्सुक असतील. तुला डोक्यात दिस इज व्हेरी पर्सनल शो. म्हणजे ह्या शो मध्येच कदाचित मी इतक्या सगळ्या गोष्टी बोललो असेल इन जेनेरिक ज्या आजपर्यंत कधी मी कोणाला सांगितलं नसतील किंवा बोललो नसेल. सो दिस शो वॉज व्हेरी पर्सनल. तुझ्या पुढच्या वाटचालीकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल, की काय रोहितचं गाणं काय असणार आहे किंवा रोहित काय करतोय? तुझ्या डोक्यात असंख्य विचार असतील, असंख्य फोन कॉल्स, ऑफर्स येत असतील रोहित. काय या क्षणाला तू काय थॉट प्रोसेस मधून जातोयस? थॉट प्रोसेस फार
सिंपल आणि क्लिअर आहे. एक तर आता ही जी सवय या कॉम्पिटिशनमुळे लागली आहे लोकांपर्यंत नवीन गाणी पोहोचवण्याची, ती सवय कंटिन्यू ठेवायची. सो आय एम कमिंग अप विथ 2 EPs, 2 अल्बम्स आता येत्या काही महिन्यात. सो काम चालू केलं त्याच्यावर. सो प्रॉबेबली जॅन 2nd वीक किंवा 3rd वीकमध्ये आम्ही अनाउन्स करू द अल्बम. सो विल डू द अल्बम, ज्याच्यामध्ये बरेच ओळखीचे काही नवीन कलाकार त्यांच्याबरोबर मी कोलॅब करून गाणी करतोय. काही माझी गाणी असतील. त्याच्या व्यतिरिक्त काही बाहेरच्या सिनेमांची कामं चालू आहेत. सो त्या सिनेमांची पण गाणी असतील. सो ओव्हरऑल आत्ता नेक्स्ट इयरचा काय म्हणतात त्याला रोड मॅप दिसताना असाच दिसतोय की नेक्स्ट इयर इज ऑल गोइंग टू बी द रिलीजेस, की आपली आपली गाणी रिलीज करून नवीन ऑडियन्स निर्माण करूया, सगळ्यांना आपल्यात घेऊया आणि नवीन गाणी ऐकूया. मग ते आयपॉप स्टारमुळे यंदाचं वर्ष तुझ्यासाठी खूप येस. इंटरेस्टिंग आणि स्पेशल ठरलं आणि हो. पुढचं वर्षही तसंच जाऊ दे करेक्ट. आणि असंच छान एंटरटेन करत राहा. मराठी मातीशी मला वाटतं तू जोडला गेलेला आहेस आणि ते लोकांना कुठेतरी कनेक्ट झालं आणि या शोचा तू विजेता झाला. त्यासाठी पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि खूप छान वाटतंय. थँक्यू. रोहित, खूप मीन्स खूप लॉट. शुभेच्छा तुला. येस. थँक्यू. थँक्यू.